ह्या टाईपचं टिप्पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि सर्वे नंबरनुसार तुम्हाला प्रॉपर बसवायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये ह्या टाईपचं टिप्पण जे रेड कलरमध्ये जे नंबरिंग दिसतात इंग्लिशमध्ये, असं टिप्पण तुमच्याजवळ नसतं. म्हणजेच ह्या नंबरिंग तुमच्याजवळ ॲक्च्युली आपण बनवायची असते अशी. तर ह्या जी लँग्वेज आहे, जी मराठीसारखी तुम्हाला इथं साईडला दिसते, ही आहे मोडी लिपी आणि ह्या मोडी लिपीलाच आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर ह्या टाईपची इथं तुमची साखळीची मोजणी आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मोडी लिपीवरनं ही साखळीचं कन्व्हर्जन तुम्हाला काढायचं आहे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जे नंबर इथं दिलेले आहेत, ठीक आहे, तर हे आहेत काय हे पहिले समजून घेऊया. तर आपल्याला सर्वात पहिले मोडी लिपी समजून घ्यावं लागेल व त्याचे नंबरिंग पद्धती पहा. साखळीचा सिम्बॉल काही या पद्धतीचा असतो, जो की 6 नंबर आहे इंग्लिशचा. त्या पद्धतीने इथं साखळीचं चिन्ह तुम्हाला तुमच्या मॅपमध्ये दिसेल. नंतर राहील मोडी लिपीमध्ये नंबरिंग कशा राहतील आणि इंग्लिशमध्ये कशा तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत. 0 आपला 0 सारखाच राहील, पण जे मराठीमध्ये आपण 1 लिहिणार आहोत त्या पद्धतीचं 1, 2, 3 आणि 4, 5, 6 या टाईपचे असे नंबर राहतील. 10 आणि 11 कधी या टाईपचा असा दिसेल, ते 2 ठिकाणी लिहिलंय मी इथं. 12 आणि याच पद्धतीनं बाकी सर्व नंबरिंग वगैरे तुम्हाला तिथं राहतील आणि तेच आपण साखळी पद्धतीने इथं बनवणार आहोत. ओके, चला आता यामध्ये इथं साखळी दिलेल्या आहेत या पद्धतीनं आणि त्या पद्धतीनं आपल्याला काढायचे आहेत. आता ते कशा काढायचे आहेत पाहूता आपण. आता हे सर्व मापे आहेत पहा आणि हे जे मेजरमेंट आहे हे साखळीचं मेजरमेंट आहेत पहा. हे जे नंबरिंग दिसत आहेत हे साखळीची नंबरिंग आहेत आणि ही आडवी जी आहे त्याला आणे म्हणायचंय पहा. ओके, म्हणजेच हे जे आडवे नंबरिंग आहेत हे आणे मध्ये मोजता येईल आणि हे उभे आहेत ते साखळीमध्ये आपल्याला मोजता येईल. ओके, तर या पद्धतीनं प्रॉपर मेजरमेंट काढायचं आहे. आता पहिला मेजरमेंट इथं आपल्याला दिलेला आहे पहा. थोडं झूम करतोय तुम्हाला समजण्यासाठी, जसं मी सिम्बॉल दाखवले त्याच पद्धतीनं. आता इथं दिलेले आहे 3 आणि 6. ओके, तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथं दिलेलं आहे आणि ही साखळी जी आहे 3 साखळी आणि 6 असं दिलेलं आहे. म्हणजेच 3 नंबरच्या आपल्याला कशामध्ये ही मोडी लिपीमध्ये वाचायचं आहे 3 आणि 6 आणि ह्याच पद्धतीने इथं सर्च करायचं आहे पहा. आता साखळीमध्ये तुम्हाला 3 पहिले सर्च करायचं आहे पहा इथं. ओके, हा 3 आहे आणि इथं 6 सर्च करायचे आहेत पहा. 3, 6 इथं आलेला आहे पहा. तर 3, 6 33.93 ही आहे. तर तिथं तसंच पाहायचंय पहा 33.93. समजलं? तर याच पद्धतीनं तुम्हाला हे सगळे नंबरिंग तुम्हाला काढायचे आहेत. आता कुठलाही नंबर्स जेव्हा आपल्याला काढायचा असेल तर ह्याच पद्धतीनं तुम्हाला काढायचा आहे. आता सर्वात पहिले ती लिपी तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनं हे नंबरिंग तुम्हाला काढावी लागेल. लेट्स से आपण कुठला तरी याच्यामधला एक मोठा मेजरमेंट घेऊया, जे की इथं आहे पहा. आपण याला घेऊया 11 म्हणजेच 11 आणि 10 असं आपण घेणार आहोत. चला पाहणार आहोत आपण यामध्ये 11 आणि 10 पहा. 11 आहेत हे आणि याच्यामध्ये 10 शोधायचे आहेत पहा. इथं वरी 10 दिलेले आहेत पहा. ओके, मग इथून तुम्हाला 11 पहा आहे का. तर इथं 11 खाली 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 आहे. हा इथं आहे पहा. हा 11 म्हणजेच 11 आणि 10 दिसत आहेत. 116.91 116.91 सेम तुम्हाला इथं दिसेल पहा. 116.91. आता हे समजण्यासाठी तुम्हाला इथं याला साईडला घेतोय पहा आणि 2 PDF मी साईड बाय साईड इथं ओपन करतोय पहा. आले, म्हणजेच या PDF मध्ये मी काय करतोय आहे ते तिथं आपल्याला दिसेल. ओके, चला आता या साखळीमध्ये एक झूम करून घेऊया आणि कुठली तरी एक साईज पाहूया. इथं दिलेली आहे पहा, म्हणजे 7 आणि 2 पहा. या वरून जर घेतला असता तर 8 झाला असता हा, पण ऍक्च्युअल हा आपल्या मराठीतला 2 आहे पहा.
म्हणजेच किती 7 आणि 2 म्हणजेच ही व्हॅल्यू येते का आपल्याला पाहायचं आहे. तर इथं घ्यायचंय 7 आणि 2 हे 3 नंबरलाच आहे पहा 7 आणि 2 आहे का 71.67 आलं का बरोबर. त्याच्याच बाजूचा आपण पाहणार आहोत इथं दिलेलं आहे पहा 3 आणि 4 म्हणजेच यामध्ये 3 नंबरची साखळी शोधायची आहे आणि 4 नंबरचे शोधायचे आहेत पहा 3 आणि 4 म्हणजेच किती आहेत पहा 32.68 समजलं. म्हणजे साखळीची जी मांडणी आहे मीटर कन्व्हर्जन हे कसं काढायचं आहे हे तुम्हाला मी आज शिकवलंय आणि हे जमलं पाहिजे त्या पद्धतीनं. आणि जर काही नंबर्स तुम्हाला कळत नसेल तर त्या पद्धतीनं तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत. जसे की इथं फाइंड आउट केलेले आहेत पहा आम्ही खूप मेहनत घेऊन ते नंबर तुमच्यासाठी लिहून दिलेले आहेत. ओके चला